मध्य रेल्वेवरील 3 दिवसांचा मेगा ब्लॉक संपला। सीएसएमटी स्थानकावरून लोकल सेवा सुरू, तर ठाण्यातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण। वाहतूक हळूहळू पूर्वपदावर। वांद्रे वरळी सीलिंगहून वरळी कोळीवाडा प्रभादेवीकडे जाणारा मार्ग आजपासून 31 नोव्हेंबरपर्यंत बंद। एनी वेस्ट रोडचा पर्याय निवडण्याच्या सूचना। कोस्टल रोडचं काम जलद गतीने होण्यासाठी निर्णय। लोअर परेलसह करी रोड, बीडीडीचा आणि डिलाईल रोड परिसरातील पाणीपुरवठा 6 जूनला बंद राहणार। रेस्कोर्सजवळील जलवाहिनीच्या कामासाठी जी दक्षिण विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईमध्ये मे महिन्यात 12,000 घरांची विक्री। घरांच्या विक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 1034 कोटी रुपये मुद्रांक शुल्क जमा। डोंबिवलीतील घातक कंपन्यांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित। डोंबिवलीतील अतिघातक रासायनिक कंपन्यांच्या स्थलांतरासाठी कारवाई। उद्योग जगतामध्ये नाराजी। पुणे आरटीओकडून नोंदणी न केलेल्या वाहन विक्रेत्यांचा शोध सुरू। कल्याणीनगर अपघातानंतर शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची शोध मोहीम सुरू। पुण्यात पुणेकरांची मेट्रोला पसंती। मे महिन्यात 15,54,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास। मे महिन्यात मेट्रोचे 2.25 लाख प्रवासी वाढले। हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गासाठी पहिली मेट्रो पुण्यात दाखल। अल्स्टॉम कंपनीने आंध्र प्रदेशात विकसित केलेली 3 डब्यांची मेट्रो पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी पूर्ण। जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी। जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार।